Hello students, welcome to Rajlakshmi Royal Academy of Science Vita. Royal Academy of Science Vita. सगळ्या विद्यार्थी मित्रांचं थर्मोडायनामिक्सच्या या नेक्स्ट पार्टमध्ये स्वागत आहे. बघा स्टुडंट्स, विद्यार्थी मित्रांनो, लास्टच्या लेक्चरमध्ये आपण इंटरनल एनर्जी काय आहे ही कन्सेप्ट आपण बघितलेली होती. इंटरनल एनर्जी एखाद्या सिस्टीमची कधी इन्क्रीज होते आणि कधी डिक्रीज होते हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. जी इंटरनल एनर्जी असते सिस्टीमची ती जर तुम्हाला चेंज करायची असेल, म्हणजे इन्क्रीज करायची असेल किंवा डिक्रीज करायची असेल, तर देर आर ओनली टू ऑप्शन्स थ्रू विच वी कॅन चेंज द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम, अँड दीज आर द टू वेज. कोणते कोणते? वर्क अँड हीट आर द टू वेज. बरोबर. याच्यामध्ये साइन कन्व्हेन्शन्स मध्ये फक्त आपल्याला कन्फ्युजन जे होणार आहे ते आपण फक्त अवॉइड केलं पाहिजे. जसं की प्लस डब्ल्यू चा अर्थ असणार आहे वर्क इज डन ऑन द सिस्टीम, मायनस डब्ल्यू चा अर्थ असणार आहे वर्क इज डन बाय द सिस्टीम, प्लस क्यू चा अर्थ असेल हीट इज ऍडेड टू द सिस्टीम, आणि मायनस क्यू चा अर्थ असणार आहे हीट इज रिलीज्ड बाय द सिस्टीम. हे जे साइन कन्व्हेन्शन्स आहेत, हे साइन कन्व्हेन्शन जर आपले परफेक्ट असतील तर मग आपण इंटरनल एनर्जी कशी इन्क्रीज होते कशी डिक्रीज होते हे आपल्याला इन डिटेल समजणार आहे. या लेक्चर मध्ये एक अतिशय महत्त्वाचा आपण कन्सेप्ट बघणार आहे की ज्याचं नाव आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्सचा पहिला नियम आपण या लेक्चर मध्ये बघणार आहे. आणि या लेक्चर मध्ये जे थर्मोडायनामिक्सचा हा जो फर्स्ट लॉ आहे तो आपल्याला बरंच काही सांगणार आहे. ओके. हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स जनरली काय आहे, आणि हा जो लॉ आहे इयत्ता 9वी मध्ये इयत्ता 10वी मध्ये या लॉचं थोडंसं आपण माहिती घेतलेली आहेच. तर जनरली मी इथं पहिला एक पॉइंट लिहिणार आहे. काय लिहिणार आहे बघा? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्स डील्स विथ कुणासोबत तो डील करणार आहे? डील्स विथ, इथं लिहितोय मी लॉ ऑफ conservation of energy. बघा किती सिंपल लॉ असेल मग हा. आणि हा जो लॉ आहे कोणता लॉ रे? कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हा जो लॉ आहे तो आपण 9th आणि 10th स्टँडर्ड मध्ये तर बघितलेला आहेच. काय सांगतोय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी? तर अकॉर्डिंग टू दिस लॉ एनर्जी इज कॉन्झर्व्ड. बरोबर. म्हणजे एनर्जी कधीही क्रिएट होणार नाही, एनर्जी कधीही डिस्ट्रॉय होणार नाही. फक्त ही जी एनर्जी आहे ती एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये काय केली जाणार आहे? कन्वर्ट केली जाणार आहे. अँड दिस इज द फर्स्ट स्टेटमेंट ऑफ थर्मोडायनामिक्स. म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हे पहिलं स्टेटमेंट आहे. बघा याच्यामध्ये भरपूर स्टेटमेंट्स आहेत, जसे की 4 ते 5 स्टेटमेंट आपल्याला बघायला भेटणार आहेत. त्यापैकी याच्यामध्ये स्टेटमेंट नंबर 1 काय असेल बघा? स्टेटमेंट 1 की जे कुणाचं स्टेटमेंट असणार आहे? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं, की जे आता मी इथे लिहिणार आहे. काय लिहिणार आहे? एनर्जी कॅन नेव्हर बी क्रिएटेड. एनर्जी कॅन नेव्हर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट कॅन बी कन्वर्टेड into one form to another form. ओके. जसं की बघा काय असणार आहे, तर आपण काय करूया, एक ऑब्जेक्ट आहे आणि हा ऑब्जेक्ट रेस्टला आहे. बरोबर. जर हा ऑब्जेक्ट रेस्टला असेल तर याच्याकडे काहीतरी एनर्जी असणार आहे. कोणती एनर्जी असणार आहे? पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. बरोबर. पण समजा या ऑब्जेक्टला जर आपण फोर्स जर अप्लाय केला आणि अप्लाय केलेल्या फोर्सच्या माध्यमातून जर हा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल, कोणत्या कशामध्ये? मोशन मध्ये, तर या ऑब्जेक्टची जी काय पोटेन्शियल एनर्जी आहे, कोणती एनर्जी बाळांनो? पोटेन्शियल एनर्जी कुठे गेली? कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट झाली की नाही? म्हणजे एनर्जी काय झाली? कन्वर्ट झाली. जसं की आपल्या रिमोट मध्ये किंवा जो टीव्ही ऑपरेट करण्यासाठी जो आपण रिमोट वापरतो, त्या रिमोट मध्ये आपण जे सेल वापरतो त्या सेलच्या माध्यमातून काय होणार आहे? तो रिमोट ऑपरेट होतो का नाही? मग त्याच्यामध्ये केमिस्ट्री काय आहे? तर इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये आपण बघितलेलं आहे त्या सेलच्या आत जे केमिकल्स असतात
त्या केमिकल्स मध्ये जी एनर्जी असणार आहे त्या एनर्जीला आपण म्हणतो केमिकल एनर्जी. व्हेरी गुड. आणि ही जी केमिकल एनर्जी आहे ती काय केली जाते बाळांनो, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट केली जाते की नाही. ओके. त्याच्यानंतर फ्युअल सेल आपण बघितलेला आहे, हायड्रोजन ऑक्सिजन फ्युअल सेल, H2O2 फ्युअल सेल. या H2O2 फ्युअल सेल मध्ये काय होणार आहे, तर इथं एक कंबशन रिएक्शन होणार आहे. बघितलंय ना आपण, कंबशन रिएक्शन. आणि या कंबशन रिएक्शन मधून काय जनरेट होणार आहे, हीट. बरोबर का रे. आणि जनरेट झालेली हीट कशामध्ये जाणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. बरोबर आहे नाही. यस सर. म्हणजे आपण केमिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट केलं, त्याच्यामध्ये हीटची जी एनर्जी असते त्या हीटच्या एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे एनर्जी फक्त आपण काय करू शकतो, एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये फक्त ट्रान्सफर किंवा कन्वर्ट करू शकतोय. पण असं तुम्ही कधी ऐकलंय का, या जगामध्ये एनर्जी तयार व्हायची एक फॅक्टरी आहे, असं कुठे तुम्ही ऐकलंय का. राजस्थानमध्ये, नेपाळमध्ये, पाकिस्तानमध्ये एनर्जी तयार होण्याची एक फॅक्टरी आहे, असं कधी ऐकलंय का कुठंच नाही. म्हणजे एनर्जी तयार होण्याची फॅक्टरी पण नाही आणि ती एनर्जी तयार पण होणार नाही, असं ह्या लॉच्या मध्ये स्टेटमेंट आहे. बघा, एनर्जी कॅन नेव्हर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, फक्त ती काय केली जाते, कन्वर्ट केली जाते. बरोबर. आणि हे सगळं बघत असताना महाभारतामध्ये जेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला काहीतरी सांगितलेलं, तेव्हा तुम्हाला फर्स्ट ऑफ थर्मोडायनामिक्स तिथे रिलेट झाला असणार आहे. महाभारतामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितलेलं रे, आठवतंय का कोणाला. बघा, जर भगवद्गीता जर कोण वाचत असेल तर त्याच्यामध्ये असं सांगितलंय, आत्मा ना तो जीवित है ना तो मृत है, ना उसे पैदा किया जा सकता है ना उसे तोड़ा जा सकता है ना उसे काटा जा सकता है. बरोबर का नाही. परंतु तो आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये काय करू शकतो, प्रवेश करू शकतो. अरे आत्मा म्हणजे कोण आहे, आत्मा म्हणजे आपल्या शरीरातील एक एनर्जीच आहे ना. आत्मा इज द फॉर्म ऑफ एनर्जी. आणि हा जो आत्मा आहे तो कधी तयार होणार नाही, म्हणजे एनर्जी पण कधी तयार होणार नाही. बरोबर. तो कधी नष्ट पण होत नाही. आपण असं म्हणतो तो व्यक्ती मेला म्हणजे तो शरीराने डेड झालेला आहे, पण त्याचा जो आत्मा आहे तो आत्मा जिवंत आहे की नाही. म्हणून तर काही थोर महापुरुष ते मेल्यानंतर सुद्धा अमर राहतात. का राहतात, तर त्यांचं काम तसं असतं. आणि म्हणून आपण काय सांगू शकतो, तो जो आत्मा आहे तो कधीही तयार होणार नाही, नष्ट होणार नाही. फक्त त्या आत्म्याला आपण काय करू शकतो, एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये फक्त ट्रान्सफर करू शकतो, कन्वर्ट करू शकतो. बरोबर आहे ना. तसंच एनर्जी बद्दल आहे. बघा, म्हणजे महाभारतामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला कुठला लॉ सांगितलेला, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. त्यावेळी अर्जुनाला हे माहित नव्हतं की श्रीकृष्ण आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सांगतात, आणि ते आज आपण त्याचं इन्व्हेन्शन केलं. आणि हे तुमचं पहिलं स्टेटमेंट आहे कोणाचं, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, की जे एनर्जीला कधीही डिस्ट्रॉय करता येत नाही, तयार करता येत नाही, फक्त कन्वर्ट करता येते. आता दुसरं स्टेटमेंट जे आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं, ते पण महत्वाचं आहे. पहिला याचा स्क्रीनशॉट घ्या. हा, आता दुसरं स्टेटमेंट काय आहे बघूया. समजा जे युनिव्हर्स आहे ना बाळांनो, युनिव्हर्स, हे युनिव्हर्स म्हणजे काय असतं सांगा पहिल्यांदा, तर सगळ्यांना माहिती आहे ब्रह्मांड म्हणतो. हे जे युनिव्हर्स आहे, हे युनिव्हर्स जर एक परफेक्ट आयसोलेटेड सिस्टीम असेल, काय असेल, परफेक्ट आयसोलेटेड सिस्टीम. आणि असते काय, आहेच. कारण युनिव्हर्स मध्ये जेवढ्या काही केमिकल रिएक्शन्स वगैरे सुरू आहेत, त्या केमिकल रिएक्शनच्या माध्यमातून जी काही एनर्जी रिलीज होणार आहे, जनरेट होणार आहे, ती एनर्जी या युनिव्हर्सच्या तर बाहेर जाणार नाही. अरे बरोबर ना. बघा, आपली गॅलेक्सी युनिव्हर्स मध्ये आहे. बरोबर. आपल्या गॅलेक्सी मध्ये सोलर सिस्टीम आहे. सोलर सिस्टीम मध्ये प्लॅनेट आहे एक अर्थ नावाचा, की जिथं आपण राहतो. त्या अर्थ प्लॅनेट वरती समजा एखाद्या ठिकाणी आग लागली असेल, एखाद्या ठिकाणी आग लागल्यामुळे काय होणार आहे, एनर्जी बाहेर पडणार आहे. ती बाहेर पडलेली एनर्जी जर अर्थ मधून बाहेर गेली, पृथ्वीच्या बाहेर गेली, पृथ्वीच्या बाहेर गेलेली एनर्जी सूर्याला जाऊन भेटली. अरे पण सूर्याला जाऊन भेटली याचा अर्थ ती ब्रह्मांडाच्या बाहेर गेलेली आहे का, तर नाही सर. ती एनर्जी ब्रह्मांडाच्या आतच आहे. आणि म्हणून आपण असं सांगू शकतो की युनिव्हर्स जर परफेक्ट आयसोलेटेड सिस्टीम असेल, तर या परफेक्ट आयसोलेटेड सिस्टीमची जी काय एनर्जी आहे, कसली एनर्जी बाळांनो, टोटल एनर्जी. टोटल एनर्जी, टोटल एनर्जी म्हणजे काय हो सर, जेव्हा हे ब्रह्मांड तयार झालं, त्यावेळी जी एनर्जी ब्रह्मांडामध्ये होती तेवढीच एनर्जी आज टाकायला आहे. म्हणजे ही जी एनर्जी आहे, टोटल एनर्जी कशी आहे रे, तर ही कॉन्स्टंट आहे. का कॉन्स्टंट आहे, पहिला नियम सांगतो, एनर्जीला तयार करू शकत नाही, नष्ट करू शकत नाही. मग ब्रह्मांडामध्ये सुरुवातीला हे युनिव्हर्स जेव्हा तयार होत होतं,
तेव्हा जी काही एनर्जी तिथं जनरेट झालेली ब्रह्मांड तयार होत असताना ती एनर्जीचा जो काही कंटेंट आहे तो कॉन्स्टंट असायला पाहिजे, कारण एनर्जी तर परत आपण तयार केली नाही, बरोबर. म्हणजे त्यावेळी जी जनरेट झालेली एनर्जी आहे ती अजून सुद्धा कशी आहे, तेवढीच आहे. त्या एनर्जीमध्ये आज काहीच वाढ झालेली नाही. समजा एक तुम्हाला समजण्यासाठी एक्झाम्पल असं देतो, जे ब्रह्मांड आहे त्या ब्रह्मांडाचं जे बँकेचं अकाउंट आहे, काय म्हणतो मी, बँकेचं अकाउंट. त्या बँकेच्या अकाउंट मध्ये या ब्रह्मांडाकडे समजा 100 रुपये आहेत. किती रुपये, 100 रुपये. तर ब्रह्मांड तयार होत असताना 100 रुपये होते, पण आज तागाय सुद्धा त्या ब्रह्मांडामध्ये 100 रुपयेच आहेत. फक्त हे 100 रुपये काय केले जातात, ट्रान्सफर केले जातात इकडच्या तिकडं तिकडच्या इकडे. म्हणून आपण दुसरं स्टेटमेंट जे लिहिणार आहे ते युनिव्हर्सला रिलेट करून आपण ते स्टेटमेंट बनवणार आहे. काय स्टेटमेंट असेल तर बघा, स्टेटमेंट नंबर 2 असेल, द टोटल अमाउंट ऑफ एनर्जी, द टोटल अमाउंट ऑफ एनर्जी इन द युनिवर्स, ब्रह्मांडातील, is always constant, is always constant, full stop. आता 3 नंबरचा पॉइंट काय असेल बघा, 3 नंबरचा पॉइंट असा असणार आहे, समजा ही एक आपल्यासाठी टेस्ट ट्यूब आहे. काय असेल बघा, टेस्ट ट्यूब. आणि या टेस्ट ट्यूब मध्ये आपण ही केमिकल रिएक्शन सुरू आहे, आणि टेस्ट ट्यूब नंतर हे जो काय राहिलेला जो पार्ट असेल, हा जो राहिलेला पार्ट असेल, हा राहिलेला पार्ट म्हणजे आपल्यासाठी कोण असणार आहे, ओके. हे राहिलेलं बघा, हे तुमच्यासाठी कोण झाले रे, तर सिस्टीम, बरोबर. म्हणजे टेस्ट ट्यूब तुमच्यासाठी सिस्टीम आहे. सॉरी टेस्ट ट्यूबच्या आत जे रिएक्शनचं मिक्सचर घेतलेलं आहे, हे रिएक्शनचं मिक्सचर आपल्यासाठी सिस्टीम आहे. त्याच्यानंतर हे जे राहिलेला भाग आहे त्याला तुम्ही म्हणता सराउंडिंग. आणि हे सिस्टीम आणि सराउंडिंग जर एकत्र केलं तर काय मिळणार आपल्याला, युनिव्हर्स मिळणार आहे. मग युनिव्हर्सची जर एनर्जी, टोटल एनर्जी कॉन्स्टंट असेल तर युनिव्हर्स म्हणजे काय रे, सिस्टीम प्लस सराउंडिंग आहे. युनिव्हर्स कोण असणार आहे, सिस्टीम प्लस सराउंडिंग. म्हणजे सिस्टीम आणि सराउंडिंगची जी काही टोटल अमाउंट ऑफ एनर्जी आहे ती सुद्धा कशी पाहिजे, कॉन्स्टंटच पाहिजे. समजा या टेस्ट मधून जी एनर्जी रिलीज झालेली आहे ती रिलीज झालेली एनर्जी गेली कुठं, ऍटमॉस्फिअर मध्ये, म्हणजे सराउंडिंग मध्ये गेली. सराउंडिंग मध्ये गेली, पण युनिव्हर्सच्या बाहेर गेल्या का, नाही सर, युनिव्हर्सच्या बाहेर गेलेली नाही. आणि म्हणून तुम्ही सांगायचं सिस्टीम आणि सराउंडिंग या दोघांना एकत्रित करून सांगायचं की टोटल अमाउंट ऑफ एनर्जी कशी असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. मग तिसरं जे स्टेटमेंट असेल त्याच्या ठिकाणी, युनिव्हर्सच्या ठिकाणी फक्त काय लिहिणार, सिस्टीम अँड सराउंडिंग. म्हणजे कसं, द टोटल अमाउंट ऑफ एनर्जी इन द सिस्टीम अँड सराउंडिंग, is always constant. Yes or no? कारण because we know that, हे ऍडिशनल देतो इन्फॉर्मेशन, कारण आपल्याला काय माहित आहे, सिस्टीम आणि सराउंडिंग या दोघांना जर आपण एकत्र केलं तर आपल्याला युनिव्हर्स मिळणार आहे. कोण मिळणार आहे, युनिव्हर्स. येस ऑर नो, येस सर. आणि म्हणून हे तिसरं स्टेटमेंट सुद्धा आपण युनिव्हर्सच्या वरून सांगितलेलं आहे. पुढचं स्टेटमेंट बघा काय आहे, ते असेल 4 नंबरचं स्टेटमेंट. राईट डाऊन हे 3 पहिला लिहून घ्या. हा 3 स्टेटमेंट झाल्यानंतर पुढचं स्टेटमेंट असं असेल, 4th नंबरचं, महत्वाचं आहे ते सुद्धा. whenever one kind of energy is disappear म्हणजे नष्ट होणे. whenever one kind of energy disappear and exactly equivalent amount of energy appears काय होणार आहे, appear होणार आहे, appears of other kind. For example, one kind जर केमिकल एनर्जी असेल तर आपण काय केलं, ही केमिकल एनर्जी काय केली, डिसअपिअर केली. म्हणजे कळतंय का तुम्हाला बाळांनो, काय कळतंय रे, तर आपण जे रिमोट मध्ये सेल वापरतो नाही, त्या सेल मध्ये जे केमिकल्स असतात त्या केमिकल कडे कुठली एनर्जी असते, केमिकल एनर्जी. आणि तो सेल कधी ना कधी खराब होतो का नाही, समतोल नष्ट होतो. तो सेल नष्ट झाल्याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये असलेली केमिकल एनर्जी डिसअपिअर झालेली आहे. पण जर ती केमिकल एनर्जी डिसअपिअर होत असेल
तर आपण असं सांगायचं एक्झॅक्टली इक्विव्हॅलंट अमाऊंट ऑफ एनर्जी, म्हणजे जेवढी केमिकल एनर्जी डिसअपिअर झालेली आहे तेवढ्या अमाऊंट मध्ये दुसऱ्या प्रकारची एनर्जी काय तयार झाली असणार आहे, अपिअर झाली असणार आहे. आता अदर काइंड म्हणजे काय, तर इलेक्ट्रिकल एनर्जी असं आपण समजूया. म्हणजे केमिकल एनर्जीला कशामध्ये कन्वर्ट केलं, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. जेवढी केमिकल एनर्जी डिसअपिअर होणार आहे तेवढीच इक्विव्हॅलंट अमाऊंट मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी काय होणार आहे, तयार होणार आहे. आणि म्हणून असं सांगितलंय एका प्रकारची एनर्जी, जसं केमिकल एनर्जी म्हणजे एका प्रकारची एनर्जी आहे, ती जर संपत असेल, डिसअपिअर होत असेल, तर जेवढी ती केमिकल एनर्जी डिसअपिअर झालेली आहे तेवढ्याच अमाऊंट मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी काय होते, तयार होणार आहे. ओके, आणि हे आहे तुमचं फोर्थ स्टेटमेंट. जर याला डे टू डे लाईफ मध्ये एखादं एक्झाम्पल देऊन जर याला समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर समजा एखाद्या ठिकाणी खड्डा काढला आपण, तर खड्डा काढला तर त्या खड्ड्याची जी माती असते ना, खड्डा काढताना तुम्ही ती माती बाजूला ठेवता, ती माती कुठं ना कुठं तर ठेवायला लागते ना. का असं होतंय, खड्डा काढल्यावर माती गायब असं होत नाही ना. म्हणजे जेवढा खड्डा काढलाय तेवढीच माती दुसरीकडे कुठं तर तयार होते की नाही. म्हणजे तसं जेवढी केमिकल एनर्जी संपलेली आहे तेवढीच इलेक्ट्रिकल एनर्जी दुसऱ्या रूपातली काय तयार झाली असणार आहे, तयार झाली असणार आहे. आणि हे आहे तुमचं फोर्थ स्टेटमेंट. लिहून घ्या हे पण. हा, आता फिफ्थ स्टेटमेंट अतिशय सिंपल आहे. काय बघा, द टोटल अमाउंट ऑफ एनर्जी in an isolated system remains constant. याचा अर्थ काय होतो, तर बघा आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय असते रे. आपण सिस्टीमचे तीन टाइप बघितलेले आहेत, ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे की जिथं मॅटर आणि एनर्जी एक्सचेंज होणार नाही. मग आपलं जे युनिव्हर्स आहे, हे युनिव्हर्स कोण आहे रे, एक परफेक्ट आयसोलेटेड सिस्टीम आहे की नाही. म्हणजे अर्थ मधून एनर्जी बाहेर जाऊ शकते, सूर्यामधून सुद्धा ती एनर्जी बाहेर कुठं दुसरीकडे जाऊन ते ज्युपिटरला भेटल, प्लॅनेट्स प्लुटोला भेटल, पण युनिव्हर्सच्या तर बाहेर जाणार नाही, बरोबर ना. हे सगळं युनिव्हर्सच्या आतच सुरू असणार आहे. आणि म्हणून युनिव्हर्स जर एक आयसोलेटेड सिस्टीम असेल तर त्या आयसोलेटेड सिस्टीमची जी काही टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी आहे कशी असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. आणि म्हणून आपलं जे 5 नंबरचं स्टेटमेंट आहे ते असं आहे, टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इन अँड आयसोलेटेड सिस्टीम इज रिमेन कॉन्स्टंट. ओके, ही 5 स्टेटमेंट लिहून घ्या. याच्यानंतर पुढचा पॉइंट बघू. ओके, आता याच्यानंतर पुढचं एक कन्सेप्ट असा असणार आहे, मॅथमॅटिकल इक्वेशन. बघा हेडिंग असं असेल, mathematical equation of first law of thermodynamics. हे बघितलेलं आहे का रे बाळांनो, लास्टच्या लेक्चर मध्ये कुठं ना कुठं या मॅथमॅटिकल इक्वेशनचं मी तुम्हाला इंट्रोडक्शन दिलेली आहे. दिल्या का नाही, दिले सर. मग याच्यामध्ये लिहायचं काय तर, आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे बरं का, ही मॅथमॅटिकल फॉर्म जो आहे त्याच्यावरती जे न्यूमेरिकल्स आहेत बऱ्याच ठिकाणी या लॉला आपण अप्लाय करायचं आहे. मग काय आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं मॅथमॅटिकल इक्वेशन ते आपण लिहिण्यास सुरुवात करूया. सिंपल कन्सेप्ट आहे अतिशय. बघा, वी नो, काय माहित आहे, वी नो हीट अँड वर्क आर द two ways by which a system can exchange internal energy. म्हणजे वर्क आणि हीटच्या माध्यमातून सिस्टीमची इंटरनल एनर्जी इनक्रीज पण होऊ शकते, डिक्रीज पण होऊ शकते. हा तुम्ही पहिला पॉइंट लिहा. सेकंड पॉइंट, सपोज, मी काय सांगतोय बघा, सपोज असं लिहा, सपोज अ क्वांटिटी ऑफ हीट, असं लिहा, चला, अ क्वांटिटी ऑफ हीट Q is supplied to the system and quantity of
क्वांटिटी ऑफ वर्क म्हणजे काय असेल W इज डन ऑन द सिस्टीम देन मग मला सांगा आपण काय केलंय सिस्टीमला हीट किती Q इतकी अमाऊंट हीट आपण सप्लाय केलेली आहे मग ती हीट जी तुम्ही सप्लाय करताय ती पॉझिटिव्ह मध्ये लिहिणार का निगेटिव्ह मध्ये व्हेरी गुड पॉझिटिव्ह मध्ये आणि क्वांटिटी ऑफ वर्क इज डन ऑन द सिस्टीम काहीतरी वर्क तुम्ही करताय सिस्टीम वरती म्हणजे त्या सिस्टीम मध्ये जर तुम्ही वर्क करत असतील तर ते वर्क पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह पॉझिटिव्ह मग देन ऑब्विसली जर सिस्टीमला हीट प्रोव्हाइड करू किंवा सिस्टीम वरती वर्क करू तेव्हा सिस्टीमची इंटरनल एनर्जी वाढणार आहे का कमी होणार आहे सांगा जरा आपण हीट देतोय मी तुमच्या अकाउंट मध्ये 10 रुपये दिले एनर्जी म्हणजे तुमच्या बँकेचे जे काही अकाउंट आहे ते 10 रुपयाने वाढलं असेल का नाही मग तशीच हीट दिली की इंटरनल एनर्जी वाढायला पाहिजे तसंच वर्क जर आपण केलं सिस्टीम वरती तरी सुद्धा इंटरनल एनर्जी वाढायला पाहिजे देन ऑब्विसली लिहिणार मी ऑब्विसली इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टीम इन्क्रीजेस काय होणार आहे इन्क्रीजेस बरोबर का हा मग याच्यानंतर तिसरा पॉइंट काय लिहायचा तो बघूया हे तुम्ही वरती लिहिलेच असशील मग सांगा देन थर्ड पॉइंट देन increase in internal energy is equal to काय असेल बाळांनो डेल्टा यू असेल बरोबर का डेल्टा यू मग डेल्टा यू म्हणजे कुणाचे ऍडिशन असेल कुणामुळे इंटरनल एनर्जी कुणामुळे वाढायला लागलेली आहे तर हीट मुळे आणि वर्क आपण केल्यामुळे किती बघा दोन ऑप्शन्स आहेत हीट दिल्यामुळं आणि वर्क केल्यामुळं परत एकदा रिपीट करतोय हीट दिल्यामुळं आणि वर्क केल्यामुळं सिस्टीमची इंटरनल एनर्जी वाढणार आहे मग सिस्टीमची इंटरनल एनर्जी कधी कमी होणार आहे हीट रिलीज झाल्यावर आणि हीट वर्क सिस्टीमने केल्यावर बघा हीट रिलीज झाल्यावर आणि सिस्टीमने वर्क केल्यावर इंटरनल एनर्जी कमी होणार आहे आता इन्क्रीज बद्दल बोलूया म्हणजे डेल्टा यू काय असणार आहे हीट सप्लाइड प्लस काय वर्क इज डन ऑन द सिस्टीम बरोबर ना यस सर देयरफॉर डेल्टा यू इज इक्वल टू काय नो हीट सप्लाय काय असणार आहे Q प्लस वर्क इज डन ऑन द सिस्टीम प्लस का मायनस प्लस W म्हणजे डेल्टा यू इज इक्वल टू काय आलं Q प्लस W and this is the mathematical equation of कोणाचं इक्वेशन असणार आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स ओके बोलतो आणि याच्यामध्ये मग तुम्ही 3 पॉइंट लिहू शकताय की मॅथमॅटिकल इक्वेशन कसं आपण डिराइव्ह करणार आहे याचा एक स्क्रीनशॉट घ्या नंतर मग आपण पुढे जाऊया याच्यानंतर हा जो फर्स्ट लॉ आहे तो व्हेरियस प्रोसेसेस साठी कसा अप्लाय करायचा ते बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या काही प्रोसेसेस बघितलेल्या आहेत त्या सगळ्या प्रोसेसची नावं तुम्हाला माहितीच असतील सगळ्यात पहिली जी प्रोसेस बघितली त्या प्रोसेसचं नाव होतं आयसोथर्मल प्रोसेस बरोबर परत आयसोकोरिक प्रोसेस ॲडियाबॅटिक प्रोसेस आणि आयसोबेरिक मग इथं मी असं लिहिणार आहे हेडिंग First law of thermodynamics for various processes आणि माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवाच हे जे हेडिंग दिले ना बाळांनो की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स कोणासाठी व्हेरियस प्रोसेसेस साठी लय म्हणजे महत्त्वाचं हेडिंग आहे बरं का याच्यामध्ये आपण पहिली जी प्रोसेस बघितलेली त्याचं नाव होतं आयसोथर्मल प्रोसेस काय नाव होतं आयसोथर्मल प्रोसेस मग आयसोथर्मल प्रोसेस मध्ये काय लिहिणार तुम्ही सांगा पहिल्यांदा सगळ्यांना माहित असलेला पॉइंट टेम्परेचर रिमेन
constant throughout the process. Yes or no? Yes sir. मग टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर therefore इथे लिहू that is T is equal to constant. जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर इनिशियल टेम्परेचर T1 is equal to फायनल टेम्परेचर काय असणार आहे T2. जेवढं इनिशियल टेम्परेचर असणार तेवढंच फायनल टेम्परेचर असणार आहे जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर. therefore डेल्टा T is equal to 0 असायला पाहिजे. T2 T1 हा डिफरन्स किती येणार आहे 0. आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे जो टेम्परेचर असतं टेम्परेचर आणि इंटरनल एनर्जी या दोघांच्या मधलं काय संबंध आहे काय रिलेशन आहे. जर टेम्परेचर वाढत गेलं तर इंटरनल एनर्जी पण वाढत जाते. जर टेम्परेचर डिक्रीज होत असेल तर इंटरनल एनर्जी पण डिक्रीज होत असणार आहे. बघा हिट म्हणजे कोण आहे तर टेम्परेचरचं एक फॉर्मच आहे असं समजा. आणि म्हणून टेम्परेचर चेंज झाल्यामुळे इंटरनल एनर्जी पण काय होणार आहे तर चेंज होणार आहे. मग इथे लिहिणार मी therefore डेल्टा टी 0 असेल तर डेल्टा यू पण किती असणार आहे बाळांनो 0 असेल का नाही. म्हणजे चेंज इन इन्क्रीज इन इंटरनल किंवा चेंज इन इंटरनल एनर्जी किती असणार आहे 0 असणार आहे बरोबर. त्याच्यानंतर जर प्रोसेसची डायग्राम जर आपण ड्रॉ करायची असेल तर डायग्राम अशी असेल का बघा बरं. ओके ही तुमची एक सिस्टीम असणार आहे. याच्यामध्ये हे काही गॅसियस मॉलिक्युल्स आहेत बरोबर. आणि या गॅसियस मॉलिक्युलची जर तुम्हाला स्टेट सांगायची असेल म्हणजे या सिस्टीमची ही तुमच्यासाठी सिस्टीम आहे बाळांनो. या सिस्टीमची एक स्टेट जर तुम्हाला डिफाइन करायची असेल तर त्याच्यासाठी काही स्टेट व्हेरिएबलची गरज आहे की ज्याला आपण प्रेशर व्हॉल्यूम आणि टेम्परेचर समजतोय. प्रेशर P1 व्हॉल्यूम V1 आणि टेम्परेचर T1 आहे. आणि या सगळ्यांच्या व्हॅल्यू जर आपण फिक्स केल्या P1 V1 T1 या सगळ्यांच्या व्हॅल्यू फिक्स केल्या तर या सिस्टीमनं एक पर्टिक्युलर स्टेट काय केलेली आहे अचीव्ह केलेली आहे बरोबर. परंतु समजा आपण काय केलं या सिस्टीमला थोडीशी हीट सप्लाय केली. काय केली थोडीशी हीट सप्लाय केली म्हणजे इथली तुम्ही Q अमाउंट ऑफ हीट is supplied to the system. आपण काय केलं या सिस्टीमला थोडीशी हीट सप्लाय केली की जी किती अमाउंट मध्ये आहे तर Q इतक्या अमाउंट मध्ये आहे. आयसोथर्मल प्रोसेससाठी जर तुम्हाला फर्स्ट लॉ अप्लाय करायचा असेल तर इथे लिहिणार मी फ्रॉम FLOT म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय असतं रे डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W हे आपण आत्ताच बघितलेलं इक्वेशन आहे बरोबर नाही सर. अरे पण बाळांनो आयसोथर्मल प्रोसेस मध्ये डेल्टा T 0 आहे म्हणजे टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर इंटरनल एनर्जी पण इन्क्रीज होणार नाही. मग डेल्टा U पण 0 तो इथं पुट करा तर 0 इज इक्वल टू काय Q प्लस W म्हणजे therefore मायनस W इज इक्वल टू Q असेल किंवा इथे लिहिणार मी W इज इक्वल टू मायनस ऑफ Q बरोबर आहे की नाही बरोबर. येस सर याला मी असं लिहिलं तर चालेल का रे बाळांनो दॅट इज Q इज इक्वल टू मायनस W चालेल का चालणार की सर. मायनस W फक्त पहिले लिहिले और मी तर असलो सॉरी किती काय येणार मायनस ऑफ Q इज इक्वल टू W. हा मग आता हे थोडंसं जरा मी ठीक आहे याच्यामध्ये असू देता हे समजून घ्यायचंय बरं आपल्याला अगदी प्रॉपरली समजून घ्यायचं याच्यामध्ये काय असणार आहे बघा. आपण ही जी सिस्टीम आहे या सिस्टीमची एक स्टेट फिक्स आहे फायनल आहे असं सांगितलंय. त्या सिस्टीमच्या स्टेट 1 ला ह्याला असं म्हणूया स्टेट 1 काय म्हणजे बाळांनो स्टेट नंबर 1 ला प्रेशर किती आहे P1 व्हॉल्यूम किती आहे V1 काही असेल टेम्परेचर किती आहे T1. आता मी काय केलं ही जी वॉल आहे ना बाळांनो ही वॉल तुमची कशी असणार आहे ही वॉल डायथर्मिक असणार आहे. कशी असणार आहे डायथर्मिक वॉल म्हणजे एक अशी वॉल की ज्या वॉलच्या माध्यमातून हीट आत जाणार आहे किंवा आतली हीट बाहेर जाणार आहे बरोबर. मग आपण काय केलं या सिस्टीमला Q अमाउंट ऑफ हीट किती Q अमाउंट ऑफ हीट जर सप्लाय केली तर मला सांगा हीट सप्लाय करता याचा अर्थ टेम्परेचर काय होत असणार आहे इन्क्रीज होत असणार आहे नाही. अरे एखाद्या सिस्टीमला जर तुम्ही गरम केलं हीट केलं तर त्या सिस्टीमचं टेम्परेचर वाढणार का नाही. मग सिस्टीमचं टेम्परेचर वाढत असेल तर इनिशियल टेम्परेचर आणि फायनल टेम्परेचर सेम असेल का अजिबात नाही. मग ही प्रोसेस आयसोथर्मल असेल का अजिबात नाही. अरे पण आपल्याला प्रोसेस आयसोथर्मल ठेवायची आहे
आयसोथर्मल ठेवायचे आहे म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं आहे. मग तुम्ही जी हीट दिलेली आहे ती इक्वेशन काय सांगते बघा, Q इज इक्वल टू काय मायनस डब्ल्यू. जर डेल्टा यू च्या ठिकाणी 0 पुट केलं तर Q इज इक्वल टू काय असणार आहे मायनस डब्ल्यू. मग आता हे Q ला साइन कुठला आहे प्लस. याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, हीट सप्लाइड टू द सिस्टीम, बरोबर का, प्लस आहे ना, म्हणजे हीट सप्लाइड टू द सिस्टीम इज इक्वल टू मायनस डब्ल्यू चा अर्थ काय रे बाळा, मायनस डब्ल्यू म्हणजे वर्क इज डन बाय द सिस्टीम. अरे मग तुम्ही जी हीट द्यायला लागलाय ना, क्यू अमाऊंट ऑफ हीट जी तुम्ही सप्लाय करायला लागलाय, ती सप्लाय केलेली हीट सिस्टीम स्टोअर करून ठेवत नाही. ती सप्लाय केलेली हीट सिस्टीम काय करते, वर्क करते. काय करते, वर्क. म्हणजे हा जो पिस्टन आहे तो पिस्टन कुठे जातो, वरती जातो. आणि पिस्टन कधीपर्यंत वरती जाणार आहे, जोपर्यंत त्या दिलेल्या हीटचं रूपांतर वर्क मध्ये होत नाही तोपर्यंत पिस्टन वरती जातच राहणार आहे. म्हणजे द्या हीट किंवा अमाऊंट ऑफ हीट द्या की, पण ती दिलेली हीट तिथं साठवून राहत नाही रे. ती हीट काय होत असणार आहे, वर्क करण्यासाठी वापरली जाणार आहे. काय करण्यासाठी, वर्क करण्यासाठी. आणि पिस्टन वरती चाललाय म्हणजे वर्क कोण करायला लागले, सिस्टीम करायला लागल्या. आणि ते काय करत असेल, टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवण्यासाठी. मग सिस्टीम जर या स्टेटला येऊन पोहोचली असेल तर इथं असलेला जो काय प्रेशर असेल तो P2 असेल, इथं असलेलं व्हॉल्यूम V2 असेल, पण तिथं असलेलं टेम्परेचर T1 असणार आहे, कारण टेम्परेचर आता कॉन्स्टंट आहे. येस ऑर नो, येस सर. थोडक्यात काय, जर क्यू अमाऊंट ऑफ हीट जर सप्लाय केली तर टेम्परेचर न वाढता ती सप्लाय केलेली हीट वर्क मध्ये कंझ्युम केली. आणि आपण बघितलंय की पाथ डिपेंडन्स नेचर ऑफ वर्क तिथं बघितलं की नाही, त्याच्यामध्ये थोडंसं हे कन्सेप्ट मी सांगितले आहे. परत एकदा ते लेक्चर बघा म्हणजे समजेल. मग आपण काय सांगू शकतोय, आयसोथर्मल प्रोसेस मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं असेल तर जी तुम्ही हीट देताय त्या हीटचं रूपांतर वर्क मध्ये होणार आहे. म्हणजे आपण असं लिहूया, इथं थोडंसं हे पहिला स्क्रीनशॉट घ्या. हा म्हणजे इथं काय लिहिणार बघा मी, इन अन आयसोथर्मल प्रोसेस, in an isothermal process काय चलो सांगा, heat supplied to the system म्हणजे काय, प्लस क्यू, इथं तुम्ही सप्लाय दिले ना, इज इक्वल टू काय असेल, इज इक्वल टू मायनस डब्ल्यू, म्हणजे इज इक्वल टू वर्क इज डन बाय द सिस्टीम, म्हणजे मायनस डब्ल्यू. और काय असेल रे, अजून एक स्टेटमेंट कसं लिहिणार तर ह्याच्यावर लिहू शकतो ना, ह्याच्यावर घ्यावा. ह्याचा अर्थ काय रे, मायनस क्यू म्हणजे काय, हीट रिलीज्ड बाय द सिस्टीम इज इक्वल टू काय असेल रे, हा सांगा बरोबर आहे. मायनस क्यू चा अर्थ काय दिला, हीट रिलीज्ड बाय द सिस्टीम. हे इज इक्वल टू, इथं इज इक्वल टू हे डब्ल्यू प्लस आहे, इज इक्वल टू वर्क इज डन ऑन द सिस्टीम. येस ऑर नो, येस सर. म्हणजे काय हो सर, आता हे बघा, इथून पुढचं जे सेंटेन्स आहे हे तुम्ही विचार करा, वर्क इज डन ऑन द सिस्टीम. म्हणजे आपण काय करूया, सिस्टीमवरती काम करूया. आपण जर सिस्टीमवरती काम केलं तर सिस्टीमची इंटरनल एनर्जी वाढते का कमी होते, तुम्हाला काय वाटतंय? बघा, सिस्टीमवरती वर्क करतोय म्हणजे पिस्टन खाली येतोय, पिस्टन वरती गेला म्हणजे एक्सपान्शन झालं म्हणजे वर्क इज डन बाय द गॅस. पिस्टन खाली आला म्हणजे कॉम्प्रेशन झालं म्हणजे वर्क इज डन ऑन द सिस्टीम. आणि वर्क इज डन ऑन द सिस्टीम म्हणजे सिस्टीमची इंटरनल एनर्जी वाढते म्हणजे टेम्परेचर वाढते. आणि पण टेम्परेचर वाढवून द्यायचं नाही, प्रोसेस आयसोथर्मल आहे. आणि म्हणून टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवण्यासाठी तिथली जी काय हीट आहे ती बाहेर फेकली जाते. का? कारण सिस्टीमवर जर आपण वर्क केलं तर इंटरनल एनर्जी वाढल्यामुळे आतलं तापमान वाढल्यामुळे म्हणजे आत हीट तयार झालेली हीट बाहेर फेकली पाहिजे, कारण टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं आहे. आणि म्हणून तर काय सांगितलंय,
हीट रिलीज्ड बाय द सिस्टीम ही कुणाबरोबर असणार आहे, वर्क इज डन ऑन द सिस्टीम. जेवढं तुम्ही काम करणार आहे, जेवढं तुम्ही काम करणार आहे आणि त्या कामाच्या माध्यमातून जेवढी हीट जनरेट होणार आहे ती बाहेर टाका टेम्परेचरला कॉन्स्टंट ठेवण्यासाठी. म्हणजे आयसोथर्मल प्रोसेस मध्ये हे दोन इक्वेशन मी सांगतो कुठली कुठली बघा. दोन इक्वेशन आता इथनं तयार करा. महत्वाची दोन इक्वेशन कुठली आली तर पहिलं महत्वाचं इक्वेशन हीट सप्लाय टू द सिस्टीम म्हणजे प्लस क्यू हे कुणा बरोबर आहे तर वर्क इज डन बाय द सिस्टीम म्हणजे मायनस डब्ल्यू. हे कशासाठी बघा, तुम्ही हीट सप्लाय करा, सप्लाय केलेली हीट जर सिस्टीमने साठवून ठेवली तर आतलं तापमान वाढतं. तापमान वाढले की प्रोसेस आयसोथर्मल नसते. पण ही प्रोसेस आपल्याला आयसोथर्मल बनवायची असेल तर तुम्ही जी हीट देताय ती दिलेली हीट सिस्टीमने साठवून ठेवली नाही पाहिजे. त्या दिलेल्या हीटला वर्क मध्ये कंझ्युम केलं पाहिजे, संपवून टाकलं पाहिजे. म्हणून लिहिलंय मी हीट सप्लाइड टू द सिस्टीम इज इक्वल टू वर्क इज डन बाय द सिस्टीम. येस ऑर नो? येस सर. म्हणजे जेव्हा सिस्टीम वर्क करणार आहे तेव्हा एक्सपान्शन होणार आहे म्हणजे इथं लिहितो मी, म्हणजे इथं काय लिहिणार मी, दॅट इज एक्सपान्शन वर्क असेल, एक्सपान्शन वर्क. आणि एक्सपान्शन वर्क म्हणजे व्हॉल्यूम काय होत असणार आहे, इनक्रीज होत असणार आहे आणि प्रेशर डिक्रीज होत असणार आहे. व्हॉल्यूम वाढणार की पण प्रेशर डिक्रीज. मग हे व्हॉल्यूमला वाढवलं पाहिजे, प्रेशरला कमी केलं पाहिजे. बघा व्हॉल्यूम वाढतंय म्हणजे एक्सपान्शन होतंय म्हणजे वर्क होतंय. कोण करतंय, सिस्टीम करते. आणि म्हणून व्हॉल्यूम वाढल्यामुळं आणि प्रेशर कमी झाल्यामुळं तापमान कॉन्स्टंट राहणार आहे. मग आपण असं पण सांगू शकतोय सर, आयसोथर्मल प्रोसेस मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवण्यासाठी प्रेशर आणि व्हॉल्यूम काय होतं, चेंज होतं. प्रेशर व्हॉल्यूम चेंज होणार आहे. परत दुसरा महत्वाचा मुद्दा काय सांगितला मी, जर सिस्टीमवरती आपण काम केलं तर आतली इंटरनल एनर्जी वाढते, त्याच्यामुळे तापमान वाढतं, पण वाढवून द्यायचं नाही. म्हणून जेवढं वर्क आपण केलंय आणि जेवढं आपण वर्क केलंय त्याच्या माध्यमातून जेवढी हीट जनरेट झालेली आहे त्या हीटला बाहेर फेका, जेणेकरून टेम्परेचर कॉन्स्टंट राहील. म्हणजे परत इक्वेशन कसं असेल, मायनस क्यू इज इक्वल टू प्लस डब्ल्यू. प्लस डब्ल्यू म्हणजे आपण वर्क केलंय त्याचं कन्वर्जन कशात करा, हीट मध्ये, म्हणजे ती हीट तेवढी बाहेर फेका. बरोबर. याच्यामध्ये नोट एक मी लिहू शकतोय. काय नोट बघा, नोट अशी लिहू का, टू मेंटेन कॉन्स्टंट टेम्परेचर. इथली तुम्ही नोट, टू मेंटेन कॉन्स्टंट टेम्परेचर. टेम्परेचरला कॉन्स्टंट ठेवायचं असेल तर टू मेंटेन कॉन्स्टंट टेम्परेचर काय लिहिणार, प्रेशर अँड व्हॉल्यूम मे चेंजेस. पण कुठं रे, इन आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस मध्ये असं होणार आहे. ठीक आहे सर. बर, जर तुम्हाला थोडासा याच्यामध्ये डाऊट असेल तर हाच पॉईंट परत एकदा रिपीट व्हिडिओला पाठीमागे घेऊन जाऊन परत बघा, म्हणजे परत अजून एकदा तुम्हाला क्लिअर होईल. मग शॉर्ट मध्ये थोडक्यामध्ये जर सांगायचं असेल तर आयसोथर्मल प्रोसेस एक डोक्यात ठेवा. काय डोक्यात ठेवा सर, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, हीट दिल्यामुळे टेम्परेचर वाढलं, आपल्याला वाढवून द्यायचं नाही, म्हणून सिस्टीम काम करणार. सिस्टीमनं काम केलं तर त्या दिलेल्या हीटचं रूपांतर वर्क मध्ये झालं. म्हणजे दिलेली हीट साठवून ठेवली नाही, वर्क करण्यात वापरली, आता टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. पहिला मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा, आपण वर्क करूया. आपण वर्क केलं, आतली इंटरनल एनर्जी वाढते, तापमान वाढतं, पण वाढवून द्यायचं नाही. मग आपण जर वर्क केलं तर वाढलेल्या हीटला, आत जी काही हीट वाढली असेल त्याला बाहेर फेका. म्हणजे हीटचं रूपात, म्हणजे वर्क जे काय केलं असेल त्याला हीटच्या रूपात बाहेर फेकलं, जेणेकरून टेम्परेचर कॉन्स्टंट राहील. आणि म्हणून असं सांगितलंय टू मेंटेन कॉन्स्टंट टेम्परेचर, प्रेशर व्हॉल्यूम काय होत असतो, चेंज होत असतो. तर ही आहे तुमची पहिली प्रोसेस, आयसोथर्मल प्रोसेस, की ज्याच्यासाठी आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वापरला आणि ही दोन इक्वेशन मिळवली. पहिलं हे इक्वेशन आणि हे दुसरं, अजिबात विसरायची नाहीत. आणि हे इक्वेशन कशी आली तर पुटिंग डेल्टा यू इज इक्वल टू 0, डेल्टा यू ला 0 पुट केल्यावर हे इक्वेशन आलेले आहे. दुसरी प्रोसेस बघूया, पहिल्याचा स्क्रीनशॉट घ्या. याच्यानंतर दुसरी प्रोसेस आहे बाळांनो आपली, ती म्हणजे आयसोकोरिक प्रोसेस. ओके, बघूया काय असतं. हेडिंग या, सेकंड प्रोसेस आयसोकोरिक प्रोसेस. काय माहिती रे, इन एन आयसोकोरिक प्रोसेस व्हॉल्यूम ऑफ अ सिस्टीम इज कॉन्स्टंट. व्हॉल्यूम कसा असणार आहे,
कॉन्स्टंट. Therefore V1 is equal to V2, hence delta V is equal to 0 असेल का? चेंज इन व्हॉल्यूम 0 असणार आहे. मग सिस्टीमची डायग्राम ड्रॉ करा. तर डायग्राम अशी असेल, बघा याच्यामध्ये इथं पिस्टन असेल आणि हे काही गॅसियस मॉलिक्युल्स आहेत. ओके, आणि हा जो पिस्टन आहे ना, हा पिस्टन इथं आपण काय केलं, स्क्रूने ह्याला टाईट केला. त्या पिस्टनला जर इथं स्क्रूने टाईट केला असेल तर तो पिस्टन वर जाईल का? नाही जाणार. पिस्टन खाली येईल का? येणार नाही. इथं स्क्रूने टाईट केलंय मी असं सांगतोय. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल, आयसोकोरिक प्रोसेसचं बेस्ट एक्झाम्पल काय असेल रे? प्रेशर कुकर असतो का नाही आपल्या घरामध्ये, जो प्रेशर कुकर असतो तो प्रेशर कुकर आपण गॅसवरती ठेवतो. मग आतला प्रेशर वाढतो की, पण व्हॉल्यूम वाढतं का? वाढत नाही. म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. आणि म्हणून ती प्रोसेस कुठली आहे? आयसोथर्मल प्रोसेस. आयसोकोरिक. मग फ्रॉम फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फ्लोट. ओके, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय? डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. ओके का सर? ओके. मग मला सांगा, केमिस्ट्रीमध्ये वर्क डन होणार आहे असं कधी सांगतो आपण? जेव्हा गॅस एक्सपांड होतो, जेव्हा गॅस कॉम्प्रेस होतो तेव्हा वर्क डन होणार आहे. आता एक्सपांड होणार आहे म्हणजे व्हॉल्यूम वाढणार आहे, कॉम्प्रेस होणार आहे म्हणजे व्हॉल्यूम कमी होणार आहे. अरे पण व्हॉल्यूम वाढत पण नाही, कमी पण होत नाही, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणजे वर्क होतंय का? होत नाही. म्हणजे इथे लिहिणार मी बिकॉज डेल्टा व्ही इज इक्वल टू 0, देअरफॉर वर्क डन इज इक्वल टू किती असेल? 0 असेल. कारण आपल्याला एक इक्वेशन माहित आहे, डब्ल्यू इज इक्वल टू काय रे बाळांनो? मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. हे इक्वेशन माहित आहे. डेल्टा व्ही ची किंमत किती आहे इथं? 0 आहे. मग डब्ल्यू इज इक्वल टू मायनस ऑफ पी एक्सटर्नल इंटू 0. मग डब्ल्यू किती आलं? 0. पण डब्ल्यू 0 आहे हे फक्त आणि फक्त कुठं असणार? आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस साठी डेल्टा व्ही पण 0 आहे आणि डब्ल्यू पण 0 आहे. मग आपला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतोय? बघायचा डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. इथं ठेवा डेल्टा यू इज इक्वल टू प्लस क्यू प्लस 0, म्हणजे डेल्टा यू इज इक्वल टू प्लस क्यू. किंवा और अजून एक इक्वेशन काय? डेल्टा यू ला निगेटिव्ह साइन दिलं तर क्यू ला पण निगेटिव्ह साइन द्या. समजलं नाही समजलं? यस सर. मग डब्ल्यू ची किंमत 0 इथं पुट केली इथं, तर आपल्याला इक्वेशन काय आलं? डेल्टा इज इक्वल टू प्लस क्यू. पण हे जे क्यू आहे, ते कसं आहे बाळांनो? ही जी हीट आहे ना, हीट ती कॉन्स्टंट व्हॉल्यूमला आहे, म्हणून इथं आपण व्ही लिहायचं. ओके, आणि इथं सुद्धा तुम्ही व्ही लिहा. व्ही चा अर्थ काय लिहिली तुम्ही? सबस्क्रिप्ट व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट, म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे असं त्याचा अर्थ आहे. मग काय कळलं रे? तर याचा अर्थ असणार आहे, आयसोकोरिक प्रोसेस मध्ये जर तुम्ही एखाद्या सिस्टीमला हीट सप्लाय केली ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, आयसोकोरिक प्रोसेस मध्ये एखाद्या सिस्टीमला व्हॉल्यूम कॉन्स्टंट असताना तुम्ही जर हीट सप्लाय केली, म्हणजे इथं असं लिहिणार मी, काय लिहिणार? बघा इथं असली तो हीट, इथं क्यू अमाउंट ऑफ हीट इज सप्लाइड ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कॉन्स्टंट असताना हीट सप्लाय करा, तर काय होणार आहे? इज इक्वल टू डेल्टा यू. डेल्टा यू म्हणजे काय? त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी वाढेल का कमी होईल? अरे वाढणार आहे. म्हणजे काय? आयसोकोरिक प्रोसेस मध्ये जर फर्स्ट लॉ अप्लाय केला तर जी काय आपण हीट सप्लाय करतोय, ती सप्लाय केलेली हीट आतल्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी वाढवणार आहे. झालं की सिंपल आहे. आयसोकोरिक प्रोसेस मध्ये जी तुम्ही हीट देणार आहे, कुठल्या प्रोसेस मध्ये? आयसोकोरिक प्रोसेस मध्ये जी तुम्ही हीट देणार आहे, त्या हीटच्या माध्यमातून सिस्टीम मध्ये काय होणार आहे? इंटरनल एनर्जी वाढणार आहे. आणि इथं दुसरं जे इक्वेशन आहे काय? मायनस क्यू व्ही म्हणजे काय? हीट रिलीज्ड, बरोबर? मायनस क्यू चा अर्थ काय? रिलीज्ड. पण कधी? ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग आयसोकोरिक प्रोसेस मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट असताना जी हीट रिलीज होणार आहे ती काय करेल? मायनस डेल्टा यू म्हणजे सिस्टीमची इंटरनल एनर्जी डिक्रीज होणार आहे, बरोबर? म्हणजे ह्याचा स्क्रीनशॉट घ्या, आपण नंतर लिहूया आपण ते. हा, मग आपण काय सांगणार बघा? वी कॅन से दॅट इन एन आयसोकोरिक प्रोसेस, पहिला पण काय सांगू शकतो? हीट सप्लाइड टू द सिस्टीम हे खूप महत्वाचं आहे बरं का.
ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू काय प्लस क्यूव्ही म्हणजे काय डेल्टा यू, पण कुठला पॉझिटिव्ह डेल्टा यू म्हणजे हे इक्वेशन असेल. आणि सेकंड पॉइंट काय लिहिणार तुम्ही सांगा आता. इक्वेशन आता कसं भेटलेलं आपल्याला मायनस डेल्टा यू इज इक्वल टू मायनस क्यू व्ही म्हणजे काय सांगा. हीट रिलीज बाय द सिस्टीम ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू, हे कुणाला बरोबर आहे, इज इक्वल टू. आता इन्क्रीजच्या ठिकाणी इथं मायनस आहे नाही, मायनस आहे म्हणजे इज इक्वल टू डिक्रीज इन इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी काय होणार डिक्रीज. सिंपल मध्ये असं लक्षात ठेवा प्रेशर कुकर आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, गॅसवर ठेवा, हीट द्या, हीट दिली, आतली इंटरनल एनर्जी वाढली, विषय संपला. प्रेशर कुकर आहे, गॅस बंद करा, आतली हीट बाहेर जाऊ दे, इंटरनल एनर्जी डिक्रीज होणार आहे. किती सिंपल आहे बघा. म्हणजे हे दोन इक्वेशन्स, हे दोन पॉइंट आपल्याला समजले पाहिजे. दॅट इज काय लिहिणार मी, दॅट इज हीट रिलीज्ड बाय द सिस्टम म्हणजे मायनस क्यू ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे क्यू व्ही इज इक्वल टू डिक्रीज इन डिक्रीज म्हणजे मायनस इंटरनल म्हणजे डेल्टा यू. हे इक्वेशन आपल्याला माहित पाहिजे. ओके, राईट डाऊन. बाळा पुढची प्रोसेस बघूया आपण 3 नंबरची, आणि ही पण महत्वाची आहे. सगळ्या प्रोसेस महत्वाच्या आहेत बरं का, की जिथे तुम्ही फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वापरायला लागलाय, अप्लाय करायला लागलाय, सगळं इम्पॉर्टंट आहे. हा, याच्यामध्ये 3 नंबरची प्रोसेस म्हणजे ॲडियाबॅटिक प्रोसेस. आता इथं जी वॉल वापरताना ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये जी वॉल असते ती कशी असते बाळांनो, ॲडियाबॅटिक वॉल असते. दॅट इज नो ट्रान्सफर ऑफ काय हीट कुठून कुठं, फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग अँड वायसे वर्सा, म्हणजे सराउंडिंग टू सिस्टीम. म्हणजे काय बघा, एक सिस्टीम आहे आपली, डायग्राम अशी असेल, आणि इथं ही जी वॉल आहे ना, म्हणजे तुमची जी बाउंड्री, ओके, ही बाउंड्री कशी असते बाळांनो, ॲडियाबॅटिक. म्हणजे काय ते सांगा आता. आतली हीट सॉरी बाहेरची हीट आत जाणार नाही, आतली हीट बाहेर येणार नाही. दॅट इज Q इज इक्वल टू 0. Q म्हणजे काय, अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड टू द सिस्टम, अमाऊंट ऑफ हीट रिलीज्ड बाय द सिस्टम किती आहे. ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये Q 0 आहे, देअरफॉर डेल्टा U इज इक्वल टू प्लस W एवढंच राहिलं, कारण Q निघून गेलं. और दोघांना निगेटिव्ह दिलं तर मायनस डेल्टा U इज इक्वल टू मायनस W. मग सांगा आता याचा अर्थ काय. प्लस W म्हणजे वर्क इज डन ऑन द सिस्टीम इज इक्वल टू, इथं साइन असेल प्लस डेल्टा U म्हणजे सिस्टीमची इंटरनल एनर्जी वाढणार आहे. म्हणजे ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये जर सिस्टीम वरती आपण वर्क केलं तर ते प्लस W असणार. ते काय करणार आहे, सिस्टीमची इंटरनल एनर्जी वाढवणार आहे. आता सिस्टीम वरती आपण वर्क कसं करणार मी सांगतो. सगळ्यांनी या पिस्टनला पकडलं पिस्टनला, या पिस्टनला पकडलं, पिस्टनला खाली ढकललं म्हणजे वर्क कोणी केलंय, अरे आपण केलंय, वर्क इज डन ऑन द सिस्टीम. मग पिस्टन खाली आला तर मॉलिक्यूल जवळ आले, मॉलिक्यूल जवळ आले तर मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी वाढली म्हणजे इंटरनल एनर्जी वाढली, म्हणजे वर्क इज डन ऑन द सिस्टीम. जर सिस्टीम वरती वर्क आपण केलं तर त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी वाढते. काय होते, वाढते. समझ में आया क्या. हाँ, काय होत असणार आहे, वाढते. समझ में, हाँ, काय होत असणार आहे, वाढते. समझ में आया. ओके, आता मायनस डेल्टा U इज इक्वल टू मायनस W. मायनस W म्हणजे काय वाढतो, मायनस W म्हणजे वर्क इज डन बाय द सिस्टीम. म्हणजे आज जो काय तुम्ही गॅस घेतला असेल तो गॅस काय करणार, या पिस्टनला वरती पाठवणार. पिस्टन गेला वरती, पिस्टन वरती गेला, याचा अर्थ काय, काम कोणी केलं, सिस्टीमने केलं. जर काम सिस्टीमने केलं असेल तर ते काम करताना स्वतःची काही ना काहीतरी एनर्जी खर्च झाली की नाही.
जसं तुम्ही शेतामध्ये गेला आणि शेतामध्ये एखादं काम केलं तर ते काम करताना तुमची एनर्जी काय होते, खर्च होते. तुमची एनर्जी खर्च झाली तर तुमची इंटरनल एनर्जी पण कमी होणार. आणि ते सांगितले मायनस डेल्टा यू म्हणजे काय, डिक्रीज इन इंटरनल एनर्जी. म्हणजे वर्क इज डन बाय द सिस्टम इज इक्वल टू डिक्रीज इन इंटरनल एनर्जी. आपण ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये पहिला पॉइंट बघा, इथली नॉर्मी इन अन ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस काय सांगणार, वर्क इज डन ऑन द सिस्टम, वर्क इज डन ऑन द सिस्टम इज इक्वल टू काय, इज इक्वल टू increase in internal energy. ओके, दॅट इज काय रे बाळा, दॅट इज काय प्लस डब्ल्यू इज इक्वल टू प्लस डेल्टा यू. की जे आता इथं आपण बघितलंय बघा, हे इक्वेशन आहे बरोबर ना. येस सर. मग दुसरं इक्वेशन काय ते पण सांगा मला, सांगतो थांबा. सांगा 2 नंबरचा पॉइंट काय. हा काय इथे सांगितलं, वर्क कोणी केलं, वर्क इज डन by the system is equal to, हे is equal to sign is equal to इथं आहे minus delta minus w is equal to decrease in internal एनर्जी. ओके, ह्या 3 प्रोसेस मध्ये आपण बघितलं काय काय करायचं. फर्स्ट लॉ थर्मोडायनामिक्स कसा वापरायचा असतो. फक्त एक गोष्ट काळजी घ्या, आतली हीट बाहेर जाणार नाही, सॉरी बाहेरची हीट आत जाणार नाही, आतली पण बाहेर जाणार नाही, म्हणून Q0 घेतलंय आणि म्हणून 2 इक्वेशन आपल्याला भेटले. हे एक पहिलं आणि दुसरं. ओके, घे लिहून घे. बाळांनो पुढची जी प्रोसेस आहे त्याचं नाव तुम्हाला माहितीच असेल. आता शेवटची कोणती राहिलेली आहे तर आयसोबेरिक प्रोसेस. हा काय असतं बघूया, राईट डाऊन. फोर्थ आयसोबेरिक प्रोसेस. काय कॉन्स्टंट आहे ते सांगा. इन एन आयसोबेरिक प्रोसेस P इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे प्रेशर कसा असतो, कॉन्स्टंट. आणि प्रेशर कॉन्स्टंट असणार म्हणजे तो जो काय तिची काय प्रोसेस असेल ती क्लोज्ड कंटेनर मध्ये करूया का ओपन मध्ये. प्रोसेस सगळ्या मी तुम्हाला शिकवले, त्या प्रोसेस मध्ये बघा आयसोबेरिक प्रोसेस ही ओपन कंटेनर मध्ये केली जाते. म्हणजे इथली नॉर्मी जनरली most of the chemical reactions are carried out in an open container. कशा असतील, आर आयसोथर्मल प्रोसेसेस, आयसोबेरिक प्रोसेसेस, की जिथं प्रेशर कसं असणार आहे बाळांनो, कॉन्स्टंट असणार आहे. बघा ओपन कंटेनर घ्या एक, मग हा एक कंटेनर असेल तो ओपन ठेवा. ओके, ओपन ठेवल्यानंतर आत काहीतरी केमिकल्स असतील. इथं काही तुम्ही केमिकल्स घेतले जसं की A+B इट गिव्स प्रोडक्ट, अशी काहीतरी रिएक्शन असेल. आणि ओपन कंटेनर मध्ये जर हे तुम्ही करायला गेला तर मला सांगा, हे जे ऍटमॉस्फिअर आहे, हे जे ऍटमॉस्फिअर आहे, हे ऍटमॉस्फिअर कोणता प्रेशर लावणार आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर की ज्याला आपण PATM म्हणूया. आणि तो ऍटमॉस्फेरिक प्रेशर जो इथून वरून लागणार आहे, वरून इथं असा लागणार आहे ना ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आपण जेव्हा स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये ओपन व्हेसल कन्सेप्ट बघितली, कुठली कन्सेप्ट बाळांनो, ओपन व्हेसल कन्सेप्ट बघितलेली नाही, सेम लाईक दॅट आउट वे. मग ऍटमॉस्फेरिक प्रेशर जे काही लावणार असणार आहे ते कसं असणार आहे, इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणून प्रोसेस कुठली असणार आहे, आयसोबेरिक. मग या परिस्थितीमध्ये आपण जर बाहेरून हीट सप्लाय केली तर ती +Q असेल, सिस्टीमने हीट जर बाहेर दिली तर ती -Q असणार आहे. म्हणजे आयसोबेरिक प्रोसेस मध्ये बाहेरून हीट आपण देऊ शकतो, आतली हीट बाहेर जाऊ शकते, काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही, बरोबर. मग आपण जर हीट सप्लाय केली तर त्याच्या सिस्टीमची इंटरनल वाढणार का नाही, वाढणार सर. सिस्टीमनं जर हीट सप्लाय रिलीज केली तर सिस्टीमची इंटरनल एनर्जी काय होणार, डिक्रीज होणार नाही, होणार. म्हणजे सिस्टीमची इंटरनल एनर्जी वाढवायची असेल, कमी करायची असेल तर हीट इथे एक मार्ग आपल्याकडे आहे. कुठल्या प्रोसेस मध्ये, आयसोबेरिक प्रोसेस मध्ये. आता आपण सिस्टीम वरती वर्क करूया का,
करूया की. म्हणजे बघा ओपन कंटेनर आहे म्हणजे सिस्टीम वर्क करेल का? करणार की. म्हणजे इथे लिहिणार मी -w. -w म्हणजे वर्क इज डन बाय द सिस्टीम. किंवा आपण काम करू शकतोय का? तर 100% करू शकतोय म्हणजे ते लिहिणार +w. मग सिस्टीम वरती आपण काम केलं तर ते +w असेल की ज्याच्या माध्यमातून सिस्टीमची इंटरनल एनर्जी काय होते? वाढते की सर. आणि सिस्टीमनं काम केलं कुणाच्या अगेन्स्ट? ऍटमॉस्फेरिक प्रेशरच्या अगेन्स्ट. आणि बघितलंय की रे वर्क डन बाय द गॅस अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. बघितलंय की नाही? सिस्टीमनं जर या ऍटमॉस्फेरिक प्रेशरच्या अगेन्स्ट जर वर्क केलं तर ते कसं असणार आहे? -w. मग वर्कच्या माध्यमातून सुद्धा इंटरनल एनर्जी काय होणार आहे? चेंज होणार आहे. म्हणजे हीट आणि वर्क ह्या दोघांच्या माध्यमातून जर इंटरनल एनर्जी चेंज होत असेल तर तुम्ही इथे लिहिणार मी फ्रॉम फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. काय असणार आहे? क्यू प्लस डब्ल्यू. हेच इक्वेशन तुम्हाला इथे लिहावं लागणार आहे. मग मला सांगा आयसोबेरिक प्रोसेस मध्ये हीट देऊ शकतो, आतली हीट बाहेर येऊ शकते. म्हणजे हीटच्या माध्यमातून इंटरनल एनर्जी इन्क्रीज डिक्रीज होणार आहे. सिस्टीम काम करू शकते अगेन्स्ट एक्सटर्नल प्रेशर. सिस्टीम वरती काम होऊ शकतं अगेन्स्ट एक्सटर्नल प्रेशर. म्हणजे परत इंटरनल एनर्जी वर्कामुळे इन्क्रीज होणार आहे डिक्रीज होणार आहे. आणि म्हणून डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू हे इक्वेशन ऍज इट इज तुम्हाला ठेवायचं आहे. बघा याच्या अगोदरच्या प्रोसेस मध्ये एकतर Q0 असं कधी कधी आपण Q0 घेतलंय. ऍडियाबॅटिक प्रोसेसला Q0 घेतलं, आयसोकोरिकला W0 घेतलं, आयसोथर्मलला डेल्टा U0 घेतलं. पण आता आयसोबेरिकला काही झिरो घ्यायचं नाही कारण इथं इंटरनल एनर्जी दोघांमुळे चेंज होणार आहे वर्क आणि हीट म्हणून. आणि म्हणून हे इक्वेशन ऍज इट इज ठेवा. फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवा काय? हीट सप्लाइड और रिलीज्ड. सप्लाय करा किंवा रिलीज करा ऍट कॉन्स्टंट प्रेशरला कशानं रिप्रेझेंट करूया? QP न. कशानं? QP अतिशय इम्पॉर्टंट असं हे इक्वेशन आहे का? जर हे असलं विसरत गेला ना तर तुम्हाला थर्मोडायनामिक्स भयंकर आहे. भयंकर म्हणजे लय अवघड आहे सांगतो आताच. हे लिहून घ्या पहिला. ओके सर. मग एक गोष्ट ध्यानात ठेवा आपल्याला 11वी मध्ये कुठे ना कुठे एन्थाल्पी नावाची कन्सेप्ट तुम्हाला ऑब्झर्व होत होती. कोणती? एन्थाल्पी. इथे लिहितो मी एन्थाल्पी. एन्थाल्पीचा सिंबल आहे कॅपिटल H. एन्थाल्पी म्हणजे काय असतं बघा. इन अँड आयसोबेरिक प्रोसेस की जिथं P इज इक्वल टू कॉन्स्टंट ती प्रोसेस म्हणजे आयसोबेरिक प्रोसेस. येस सर. इन अँड आयसोबेरिक प्रोसेस हीट एक्सचेंज्ड म्हणजे काय? सप्लाय किंवा रिलीज. हीट एक्सचेंज्ड ऍट कॉन्स्टंट प्रेशर is called एन्थाल्पी. कळलं? काय असणार आहे ती? त्यालाच काय म्हणायचं आपण? एन्थाल्पी म्हणायचं. म्हणजे एन्थाल्पीची जी डेफिनेशन आहे 11वी मध्ये कुठं आपण बघितलंय जसं आयोनायझेशन एनर्जी होतं तसं आयोनायझेशन एन्थाल्पी नावाची कन्सेप्ट होती की नाही? येस सर. मग आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे आपल्याला तिथं समजलं नव्हतं पण आता समजलं ना. काय असते एन्थाल्पी? आयसोबेरिक प्रोसेस मध्ये जेव्हा प्रेशर कॉन्स्टंट असतो म्हणजे हा ऍटमॉस्फेरिक प्रेशर जेव्हा कॉन्स्टंट असतो तेव्हा जी काही हीट एक्सचेंज होणार आहे म्हणजे सिस्टीमला तुम्ही देणार आहे किंवा सिस्टीम बाहेर टाकणार आहे त्या हीटला आपण म्हणायचं एन्थाल्पी. म्हणजे दॅट इज हीट एक्सचेंज्ड ऍट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू QP इज इक्वल टू कॅपिटल H. असेल का? असणार की सर. कारण H म्हणजे एन्थाल्पी म्हणजे QP म्हणजे हीट एक्सचेंज ऍट कॉन्स्टंट प्रेशर. आणि म्हणून देअरफॉर आपलं हे जे इक्वेशन आहे ते असं होईल का? डेल्टा U इज इक्वल टू QP प्लस W असं होईल का नाही बाळांनो? होणार की सर? 100% होणार. आणि म्हणून गाणं म्हणत नाही मी लगेच कोणतं म्हणलं होणार असून मी या घरची असं म्हणू नका पुढं. मग बघा याच्यामध्ये हे QP म्हणजे काय रे बाळांनो? डेल्टा इज इक्वल टू QP म्हणजे H आहे ते ठेवा. H प्लस W आलं इक्वेशन. नमस्कार करा रे नमस्कार. डेल्टा U इज इक्वल टू H प्लस W एन्थाल्पी आणि वर्कची काय असणार आहे? बेरीज. मग याच्यावरून काय करू शकतो सांगा? याच्यावरून डेल्टा U मायनस W इज इक्वल टू H असेल ना? असणार ना? नमस्कार सर.
म्हणजे एन्थाल्पी बरोबर डेल्टा यू मायनस डब्ल्यू, म्हणजे इंटरनल एनर्जी कितीनं वाढलेली आहे त्याच्यातून वर्क डन मायनस करा, तुम्हाला एन्थाल्पी भेटणार आहे. हे नेक्स्ट लेक्चर मध्ये जेव्हा तुम्हाला एन्थाल्पी मी इन डिटेल सांगेन तेव्हा तिथं आपण ह्या इक्वेशनचा फील घेऊया. काय घेऊया? फील घेऊया. पण आता इथं समजून घ्या की एन्थाल्पी म्हणजे बेसिक आयडिया काय असते रे. आयसोबॅरिक प्रोसेस मध्ये कॉन्स्टंट प्रेशर असताना सिस्टीमला प्रोव्हाइड केलेली हीट किंवा सिस्टीमनं रिलीज केलेली हीट म्हणजे आपली काय असते? एन्थाल्पी असते. ती एन्थाल्पी एच न रिप्रेझेंट करा आणि हीट एक्सचेंज ऑफ कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे QP H. मग परत एक इम्पॉर्टंट नोट काय? QV म्हणजे काय असणार आहे बाळांनो? QV हीट गिवन टू द सिस्टम ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. असं म्हणूया ना, हीट एक्सचेंज ॲट कॉन्स्टंट प्रेशर, तसं हीट एक्सचेंज ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे QV काय असणार आहे? अरे बघितले की आत्ताच डेल्टा यू. समजलं सर? ओके. बघा मग विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण पहिला नियम, थर्मोडायनामिक्सचा पहिला नियम, त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन आणि त्या इक्वेशनचा वापर वेगवेगळ्या प्रोसेसेस मध्ये कसा केलेला आहे हे सगळं आपण बघितलेलं आहे. हे लेक्चर परत एकदा तुम्ही ऑब्झर्व करा. याच्यामध्ये जे काही कन्सेप्ट मी सांगितल्या त्या सगळ्या व्यवस्थित बघा, कारण या सगळ्या कन्सेप्ट पुढे आपल्याला वापरायच्या आहेत. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या. जर काही डाऊट असेल तर तो डाऊट मला तुम्ही विचारा आणि इथपर्यंत आपण थांबूया. Thank you students.